इयत्ता 6वी विषय मराठी बालभारती पाठ 23वा। मुलांनो, आज आपण परिवर्तन विचारांचे ह्या पाठाचा स्वाध्याय समजून घेणार आहोत। प्रश्न पहिला, 4 ते 5 वाक्यात उत्तरे लिहा। प्रश्न पहिला, अजय अस्वस्थ का झाला? उत्तर, सहलीच्या दिवशी सकाळी तो सहलीची तयारी करीत असताना पाल चुकचुकली। घराबाहेर पडताना मांजर आडवे गेले। बसचा टायर पंक्चर झाला। मित्राचा पाय मुरगळला। आई म्हणते त्याप्रमाणे अपशकुन झाल्यामुळे ह्या घटना घडल्या तर नसतील, असा विचार अजयच्या मनात आला। त्यामुळे तो अस्वस्थ झाला। प्रश्न दुसरा, कोणताही वार हा वाईट नसतो, हे सरांनी अजयला कसे पटवून दिले? उत्तर, सरांनी अजयला पटवून दिले की विज्ञानाने खूप प्रगती केली आहे। खुळचट व बिनबुडाच्या कल्पना धरून बसू नये। अशास्त्रीय विचार करू नये। पाल खाताना आवाज करणारच व मांजर सजीव असल्यामुळे इकडे तिकडे फिरणारच। अणकुचीदार वस्तू रुतल्यामुळे टायर पंक्चर होतो। अपशकुन वगैरे काहीही नसते। तसेच कोणताही वार वाईट नसतो, असे सरांनी अजयला पटवून दिले। प्रश्न तिसरा, कोणत्या दिवसाला किंवा वाराला वाईट म्हटले पाहिजे असे सर म्हणतात? उत्तर, सर अजयला म्हणाले की सगळे वार चांगलेच असतात। ज्या दिवशी आपण वाईट काम करू, दुसऱ्याला त्रास होईल असे वागू किंवा दुसऱ्यांची मने दुखवू, तो दिवस, तो वार वाईट म्हटला पाहिजे। ज्या दिवशी आपण वाईट वर्तन करू, त्या दिवसाला वाईट म्हटले पाहिजे, असे सर म्हणतात। प्रश्न दुसरा, अजयचे मत परिवर्तन कसे झाले ते सविस्तर लिहा। उत्तर, सहलीच्या दिवशी सकाळी आवरताना अजयच्या भिंतीवरची पाल चुकचुकली। अजय बाहेर पडताना मांजर आडवे गेले। आईच्या मताप्रमाणे हे अपशकुन झाले असे अजयला वाटले। तो नाराज झाला। तशातच बस पंक्चर झाली व बसमधून उतरताना अजयच्या मित्राचा पाय मुरगळला। अपशकुन झाल्यामुळेच हे प्रसंग घडले असावेत असे अजयला वाटले। ह्या विचाराने तो अस्वस्थ होता। आपल्या मनातली शंका त्याने सरांना बोलून दाखवली। संध्याकाळी परतल्यावर सरांनी त्याला समजावले की अपशकुन वगैरे काहीही नसते। अशास्त्रीय
व निरर्थक विचार करू नये. कुठलाही वार वाईट नसतो. जेव्हा आपण वाईट वर्तन करतो तो दिवस वाईट समजावा. अजयला सरांचे म्हणणे पटले. अजयचे मत परिवर्तन झाले व तो आनंदाने घरी परतला. प्रश्न तिसरा. कोण कोणास व का म्हणाले ते लिहा. 1. आपली सहल नीट पार पडेल ना? उत्तर. असे अजय सरांना म्हणाला. कारण अपशकुनांमुळे बस पंक्चर झाली आणि मित्राचा पाय मुरगळला अशी शंका अजयच्या मनात आली होती. 2. तू तर विज्ञानाचा अभ्यास करणारा विद्यार्थी आहेस. उत्तर. असे सर अजयला म्हणाले. कारण अजयच्या मनात आलेले अशास्त्रीय विचार सरांना दूर करायचे होते. प्रश्न चौथा. पुढील वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा. 1. मैदान गाजवणे. परेश इतका उत्कृष्ट कबड्डीपटू आहे की दर वेळेला तो मैदान गाजवतो. 2. एका पायावर तयार असणे. सिनेमा बघायला जाऊया म्हटले की सुहास नेहमी एका पायावर तयार असतो. 3. कपाळावर आठ्या पसरणे. गणितात महेशला कमी गुण मिळाले हे ऐकताच बाबांच्या कपाळावर आठ्या पसरल्या. 4. मन खट्टू होणे. ह्या वर्षी सुट्टीत गावी जायला मिळणार नाही हे ऐकताच सीमाचे मन खट्टू झाले. मुलांनो, आपण परिवर्तन विचारांचे ह्या पाठाचा स्वाध्याय समजून घेतला आहे. आता हा स्वाध्याय आपल्या वहीत लिहून काढा. धन्यवाद.